राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच आरक्षित प्रवर्गातील विविध समाज संघटना आणि संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 28 जून 2026 रोजी चंद्रपूर येथे संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील गांधी चौक येथून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली जाणार आहे। या संदर्भात गुरुवारी यंग रेस्टॉरंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी माहिती दिली। यावेळी दिनेश चौखारे, कृष्णा मेश्राम, जयदीप रोडे, बाळू खोब्रागडे, पप्पू देशमुख, संजय ढवस, बाजीराव उंदीरवाडे, डी.के. आरीकर, आनंद अगलवार, मनस्वी गिर्हे, मनीषा बोबडे आदी उपस्थित होते। पत्रकार परिषदेत केंद्र शासनाने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवावी अशी मागणी करण्यात आली। केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला होता। त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले। मात्र स्वगृह गणना आणि मकान सूचीकरण प्रक्रियेत ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्याने या जनगणनेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे वक्त्यांनी सांगितले। तसेच महाराष्ट्र शासनाने 14 मे 2026 रोजी घेतलेला आरक्षणासंदर्भातील निर्णय ओबीसी, विजा-भज, अनुसूचित जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी घातक असल्याचा आरोप करण्यात आला। या निर्णयामुळे शिक्षण व नोकरीतील आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता असून शासनाने तो तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। शासनाने आरक्षण विरोधी निर्णय रद्द न केल्यास राखीव प्रवर्गातील समाजात तीव्र असंतोष निर्माण होईल असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला। महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। 28 तारखेला चंद्रपूरमध्ये महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि 14 मे 2026ला आरक्षण विरोधी जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे तो निर्णय रद्द व्हावा यासाठी या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। सरकारने जर जातनिहाय जनगणना नाही केली तर भविष्यामध्ये असहकार आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा आंदोलन करणार आहोत। हा मोर्चा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राहणार आहे। साधारणतः आमचा 10,000चा अंदाज आहे आणि वेगवेगळ्या राज्यातून आपापल्या पद्धतीने लोक या महामोर्चात सामील होत आहेत। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।